हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रुची ब्लॉग. स्वामींना नमस्कार करून आम्ही निघालो फिरायला. कुठे जातो आपण? आज काय आहे? रस्सा काय आज? हॅपी न्यू इयर. आज आम्ही करणार आहे झिलपी लेक एक्सप्लोअर. चला बघूया. तर 2 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो झिलपी लेकला, जे की आहे नागपूरवरून फक्त 30 किलोमीटरच्या दुरीवर. 1 जानेवारी असल्यामुळे आम्हाला वाटलं का इथे खूप गर्दी असणार, पण तेवढी गर्दी नव्हती. मग येते हा माझा छोटा पिल्लू. झिलपीला आल्यावर इथे तुम्हाला सिद्धिविनायकचे मंदिर मिळेल. एक जानेवारी असल्यामुळे इथे तेवढी गर्दी नव्हती आणि आमचे दर्शन पण खूप छान झाले होते. अरे, यांच्या तर पप्प्या कधी खतमच नाही होत. बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आलो हा सुंदर व्ह्यू बघायसाठी. आणि मला माहित झालं की झिलपी कोणत्या मुलीसोबत आले होते? हो, कोणती तरी मुलगी होती. कोणती होती मुलगी? नका जाऊ समोर. कसं वाटत आहे? जिजू आणि ईशानला बघून डियानला पण पाण्यामध्ये खेळायला जायचं होतं, पण मला लागली होती भूक आणि आम्ही गेलो मग हॉटेलमध्ये. पण तिथे माहीत झालं की समोसा नव्हता. मला तर खायचा होता फक्त समोसा. जिजू, ह्या खोड्याची स्टोरी सांगा. इथे आम्ही 2012 मध्ये आलो होतो. हा, याच्यासोबतचा एक फोटो आमच्या इंस्टाग्राम वरती आहे. थोडं स्पीडनी बोला ना. या झाडासोबत आमची खूप आठवण आहे. पण तुम्ही जेव्हा लग्नाच्या आधी ते फोटो काढायला आले होते तेव्हा कोणासोबत आले होते? मित्र आणि मैत्रिणी होत्या. दुसरं काही नव्हतं ना? नाही गर्लफ्रेंड वगैरे? नाही असं काही नव्हतं. नाही, असेल तरी सांगितलं तरी काही हरकत नाही. आता तुमचं लग्न झालंय. नाही तर मैत्रिणी होत्या ना, गर्लफ्रेंड वगैरे असं काही नव्हतं. मैत्रीण कुठे होतं? तुम्ही तर मित्रासोबत ते कॅमेरा घेऊन फोटो काढत होता. मावशीकडे बघ, मावशीकडे. तेरे लिए कुछ भी कर जाऊंगा, इश्क में जीता. फायर ब्रिगेड तर काही आलं नाही आणि आम्ही आलो एका सुंदरशा जागेवर, जे की आहे सुराबर्डी. इथे कैलाश पर्वतवर शंकरजी, पार्वती आणि गणेशजीची मूर्ती आहे. आता आम्ही जात आहे या कैलाश पर्वतच्या खाली एक गुफा आहे आणि तिथे 12 ज्योतिर्लिंग स्थापित केलेले आहे. मी लास्ट टाइम आली होती त्यावेळेस इथे काहीच ॲक्टिव्हिटी नव्हते, पण यावेळेस भरपूर ॲक्टिव्हिटी आहे. मग त्या करना क्या चाहते हो जी? या दोघांना बघून तर डियान तर रडायलाच लागलं. त्याला पण बसायचं होतं कारमध्ये. मग आम्ही निघालो आमची फेवरेट जागा ट्रॅफिक पार्कला. ये डियानाने मी इथे गोल गोल राणी मिठा पाणी खेळलो आणि मग पुढे गेलो. त्यानंतर माझी ताई बघून घे. मग ताई म्हणाली की मी पण ब्लॉग बनवायला स्टार्ट करते, तर तिचं मी ऑडिशन घेतलं. अब हम ये लोग जा रहे हैं ट्रैफिक पार्क में. चलो
हमारे साथ चलो ट्रैफिक पार्क में, चलो चलो. बाप रे, काय ऑडिशन होतं आणि त्यानंतर दादाला आवाज दे, डियान. उलट स्लाइड करची स्टाईल. बापरे बाप. दादाला आवाज दे. मग दादाला बघून हा इतका खुश झाला. घरी आला तर का? असे भांडतात एका वस्तूसाठी आणि दादाला दिसल्यावरची खुशी बघ. अरे यार, याची तर स्टाईलच वेगळी आहे. उलटा पुलटा झोपून वगैरे यायची. मग ताई म्हणाली की डियानला पण घेऊन जा स्लाईडवर. अरे यार, आणखी पप्पी घेतली. मग मी स्लाईडवर गेली आणि मधातून डियानला घेतलं. ये अरे अरे अरे, ना जीजाजी ना, तुमसे ना हो पाएगा. ईशान, ईशान आहे. मुलगी जर जवळ हे बघ. असली तर ईशान असा लाजतो की बापरे काय सांगू. जसं की खूपच सिन्सिअर बॉय आहे. जीजू कसं फील होत आहे? बोरिंग पाणी काढणार. तर असा होता आमचा आजचा दिवस. लाईक करो, शेअर करो, कमेंट करो.